CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी समृद्ध गाव समृद्ध या दूरदृष्टीस अनुसरून आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली चिखली तहसील प्रशासनाने एकाच दिवसात 3 प्रलंबित शेतरस्ते मोकळे करण्याची धडाकेबाज कारवाई केली। या तिहेरी यशामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून श्वेता महाले यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर शेतरस्ते व ग्रामीण दळणवळण सुधारण्यासाठी विशेष प्राधान्य दिले असून त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने लक्ष दिले आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तहसील स्तरावर प्रलंबित रस्ते प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत। याच धोरणाचा भाग म्हणून आमदार श्वेता महाले पाटील यांनी चिखली मतदारसंघातील शेतरस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तहसील प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवला। त्यांच्याच पुढाकाराने व प्रेरणेने रस्ते मोकळी मोहिमेला आज ठोस आकार मिळाला। मौजे महिमळ येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अंदाजे 0.5 किलोमीटर लांबीचा शेतरस्ता अखेर मोकळा करण्यात आला। चिखली तहसीलदार विजय सौडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार वीर आणि ग्राम महसूल अधिकारी रजनी देशमुख यांनी सरपंच पार्वताबाई खंबाईतकर, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या सहकार्याने JCBद्वारे हा रस्ता खुला केला। या कारवाईमुळे 60 ते 70 नागरिकांचा प्रवास सुलभ झाला आहे। मौजे करतवाडी येथे करतवाडी ते अशोक सपकाळ यांच्या शेतापर्यंतचा अंदाजे 1 किलोमीटर लांबीचा रस्ता तत्परतेने मोकळा करण्यात आला। या उपक्रमात भूमी अभिलेख कार्यालयाचे खेडकर, ग्राम महसूल अधिकारी रजनी देशमुख तसेच स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग होता। या रस्त्याचा थेट लाभ सुमारे 225 नागरिकांना मिळाला आहे। मौजे बाभुळगाव, सावरखेड व बुद्रुक येथील अंदाजे 2.50 किलोमीटर लांबीचा शिवरस्ता मोकळा करताना प्रशासनाने अचूक मोजमाप व तत्काळ निर्णय क्षमतेचे उत्तम उदाहरण घालून दिले। भूमी अभिलेख विभागाचे खेडकर यांनी मोजणी व आखणी केली, तर ग्राम महसूल अधिकारी अर्चना बाहेकर, रजनी देशमुख, मोरे यांच्यासह शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व अडचणी जागेवरच निकाली काढण्यात आल्या। या कारवाईमुळे 100 ते 120 नागरिकांना दिलासा मिळाला। एकाच दिवसात 3 ठिकाणी यशस्वी कारवाई करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासकीय इच्छाशक्तीचे आणि आमदार श्वेता महाले पाटील यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीचे प्रत्यंतर आले। शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचला तरच त्यांचा माल बाजारापर्यंत पोहोचेल, हे आमदार सौ श्वेता महाले पाटील यांचे ध्येयवाक्य या मोहिमेतून प्रत्यक्षात उतरल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला मिळत असलेली ही नवी गती चिखलीकरांसाठी आशादायक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। CCN न्यूज, चिखली, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।